नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? बरेच असतील तर माझ्या डेली व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर सकाळी नाही का बिट्टो ना आम्ही दोघं नाश्ता वगैरे करतो. मम्मीने त्याला नाही का दुसरं ताट दिलं तर नाश्ता करायला, तर त्याने तो नाही केला नाही का, माझ्याच प्लेटमध्ये त्याला खायचं होतं. तर आम्ही दोघं सोबत मिळून खात होतो नाश्ता. मग त्याच्या पप्पांनी नाही का त्याला चष्मा वगैरे घेऊन दिला, तो दाखवायला आलता आम्हाला की नवीन चष्मा वगैरे नाही का. मग तेच तिथं ॲक्टिंग वगैरे करत होता. नंतर नाही का लखनचा आज वाढदिवस होता म्हणून नाही का त्यासाठी ताट नाही का ओवाळायचं ताट बनवून घेतलं मी. मग त्याला ओवाळून वगैरे घेतलं. मग तो बाहेर गेला, कारण त्याला थोडं नाही का मित्रांचे वगैरे फोन आले. मग तो बाहेर निघून गेला. मग आम्हालाही नाही का भोसरी जायचं होतं, कारण नाही का त्याला गिफ्ट घ्यायचं होतं, बड्डे गिफ्ट. तर मम्मी त्याला नाही का बड्डे गिफ्ट देणार होती. मग म्हणलं आम्ही, आणि वरून मला थोडं सामानही घ्यायचं होतं. तर आम्ही गेलो आळंदी रोडला, तिकडे नाही का जे टायटनचं शोरूम आहे छोटंसं, म्हणजे दुकान आहे. तिथनंच आम्ही नाही का वॉच वगैरे बघितली. तर आम्हाला काय आवडली नाही वॉच. मग लखनलाच म्हणलं तुला कुठली वॉच आवडते ना ते आणि बघ आणि घे नाही का. मग त्याला नाही का एक वॉच आवडली टायटनची, ही वाली. मग आम्ही ही फायनल केली. मग त्यालाही खूप आवडली. मग तिकडनं मग ते गिफ्ट वगैरे नाही का पॅक करून घेतल्याच्यानंतर आम्ही मग निघून आलो, कारण मला आळंदी रोडवर नाही का थोडं काम होतं, कारण मला आज थोडं बाहेर जायचं होतं. तर आम्ही आळंदी रोडला जाण्यासाठी निघालो. मग तिथं आळंदी रोडला गेल्याच्यानंतर जे काम होतं ते केलं. नंतर आम्ही नाही का लक्ष्मी भेळमध्ये गेलो आणि मस्तपैकी नाही का आम्ही पुलाव घेतला, जो की आमचा फेवरेट पुलाव नाही का. मम्मीलाही खूप आवडतं, मलाही खूप आवडतं. खाऊन वगैरे झाल्याच्यानंतर आम्ही घरी गेलो. मग नाही का पूर्ण जेवढं काम आहे आवरून वगैरे घेतले, बॅग वगैरे पॅकिंग करून घेतली. मग रात्रीचं जेवणही करून घेतलं. मग लखनचं नाही का बड्डेचं केक कापायचं टायमिंग पण झालं, कारण मलाही निघायचं होतं. मलाही टाईम होतो नाही का, गावाला जायचं होतं मला. तर मी गावाला जाण्याचं कारण म्हणजे माझ्या बहिणीची नाही गावाची यात्रा होती. तर माझी बहीण खूप दिवसापासून मला बोलत होती, तर मी काही जातच नव्हते. म्हणलं नाही का ह्या वर्षी जावं, माझी एक्झाम पण झालेली आहे. तर मग पटपट नाही का केक वगैरे कापून, मग नाही का बिट्टू वगैरे तिथं कसे मस्त साडी वगैरे राहत होते. आणि ते नाही का पूर्ण असं केक वगैरे चारताना खूप असं क्यूटली बघत होतं नाही का. मग पप्पा वगैरे त्यांनी नाही का सगळ्यांनी मस्तपैकी फोटो वगैरे क्लिक करून घेतले. मग दादाही आला, दादाने केक वगैरे चारला. नंतर मम्मीने नाही का जी गिफ्ट आणलं ते परत लखनला दिलं नाही का. पप्पालाही माहिती होतं, मम्मीने नाही का दिलं होतं गिफ्ट. पप्पालाही माहिती होतं कोणती वॉच वगैरे. पप्पाने बघितली, पप्पालाही आवडली वॉच, सगळ्यांनाच आवडली नाही का, मलाही आवडली तशी तर वॉच. आणि मग झाल्याच्यानंतर सेलिब्रेशन झाल्याच्यानंतर मला परत निघायचं होतं. तर म्हणलं पटापट आवरा वगैरे, कारण मी जेवण नाही का लवकरच घेतलं होतं, कारण आम्हाला नाही का 9:30ला निघायचं होतं. तर पटकन नाही 9 वाजले होते आम्हाला जेवायला वगैरे. मग केक वगैरे खाता खाता नाही का बिट्टूकडे एकदम वेगळं नाही का खात होता, खूप अँटिकवाणी. तर आम्ही निघालो घरून, कारण आम्हाला टाईम होत होता. मग पटकन निघाल्याच्यानंतर मग आम्ही रिक्षाची वाट बघत होतो इथं, कारण रिक्षा नाही का पप्पाने बुक केली होती तिकडनं. मग आम्ही नाही का रिक्षाने परत आम्ही पुण्या स्टेशनला जायचं होतं, पण नाही का म्हणलं की भोसरी जाऊनच आम्ही डायरेक्ट बसने जावं. मग भोसरीतच त्यांनी सोडलं. मग भोसरीतून बस केली. मग बसमधून आम्ही मग पुणे स्टेशनला उतरलो. मग घाई गडबडीत नाही का मी व्हिडिओ काढणं वगैरे, कारण मला बसमध्ये प्रवास नाही का आवडत नाही. एसीची बस आहे मला नाही का बिलकुल सहन होत नाही. तर मग ट्रेनमध्ये वगैरे बसलो. मग घाई गडबडीत नाही लेट झालं, तर मग व्हिडिओ काय काढणं झालं नाही. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडला लाईक करा, शेअर करा, किंवा व्हिडिओ